निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ असेल किंवा पदवीधर मतदारसंघ असेल या संदर्भातल्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत। आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सहकार क्षेत्रामधले एक मोठं नाव असलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेले शिवाजीराव नलावडे यांची मुंबई शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे। प्रथमतः तर नलावडे साहेब तुमचं अभिनंदन। आणि कसं पाहताय सहकार क्षेत्रात या अगोदरचं काम होतं, विधान सभा लढलेला होता तुम्ही, या अगोदर पदवीधर देखील मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढलेल्या आहात। शिक्षकांचे प्रश्न आणि त्या संदर्भात आता ही निवडणूक होणार आहे, कसं पाहताय याकडे? मी तर राजकारणामध्ये गेली 40 वर्षापेक्षा जास्त पिरियडमध्ये आहे आणि राजकारण करत असताना शिक्षण आणि राजकारण याच्यामध्ये मी सातत्य माझं ठेवलेलं आहे आणि मी हेल्थ ह्या विषयामध्ये सुद्धा गेली 40 वर्ष सातत्याने काम करतोय आणि या मुंबई शहरातल्याच नव्हे तर राज्यातल्या या सहकारी मुवमेंटमध्ये जेवढे लाखो करोडो लोक आहेत, सरकारी अधिकारी आहेत, या सरकारी अधिकाऱ्यांना, सहकारातल्या कार्यकर्त्यांना मी कार्यकर्ता म्हणून माझ्यावर दिलेली जिम्मेदारी मी पुरी पाडतो की नाही याचं पूर्णपणे त्यांना आकलन आहे। आणि याच विश्वासावर माझ्या पक्षाने माननीय अजितदादा पवार साहेबांनी आणि सर्व नेत्यांनी मिळून माझी उमेदवारी, हाच माणूस, हाच आपला सहकारी कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यामध्ये, विधान परिषदेमध्ये, विधिमंडळामध्ये जाऊ शकतो याच्यावर त्यांचा विश्वास असल्यामुळे त्यांनी मला उमेदवारी दिली आणि त्या संधीचं सोनं या मुंबईतले हजारो लोक, राष्ट्रवादी सहकारातले माझे मित्रमंडळी, 40 वर्षातली जी माझी पुण्याई आहे ती कामाला लागून मी याच्यामध्ये 100% निवडून येणार आहे। या अगोदरच्या निवडणुका या विधान सभेच्या होत्या किंवा पदवीधरच्या होत्या, शिक्षकांचा एक वेगळा मतदार आहे, 14,000पेक्षा जास्त तिथे मतदार आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि हे कितपत तुम्हाला जे आहे ते आव्हानात्मक वाटतं? हे 14,610 पैकी 6,000 तर मीच नोंदवलेले आहेत। राहिलेल्या ज्या लोकांना मी ह्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच मी ऑलरेडी त्यांच्याशी बहुतांश मी काहींना प्रत्यक्ष भेटलो, फोनवर भेटलो आणि हे काम मी केलेले आहे आणि फार थोडी संख्या आहे। आणि मी उद्यापासून तुम्हाला आपल्याला दिसेल संपूर्ण मुंबईमध्ये आज प्रदेशाध्यक्षांनी प्रेस रिलीज केली, आमचे समीर भाऊ मुंबईचे अध्यक्ष, त्यांच्यासमोर अजितदादा पवार साहेबांनी आज प्रेस रिलीज काढायला सांगितलं आणि त्याप्रमाणे झालं। तुम्हाला येणाऱ्या 72 तासामध्ये प्रत्येक मतदाराच्या समोर शिवाजीराव नलावडे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, सहकारी, मी मुंबईचा कार्याध्यक्ष आहे, समीर भाऊ भुजबळ साहेबांच्या बरोबर मी त्यांचा कार्याध्यक्ष आहे, 1999चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी संस्थापक जिल्हाध्यक्ष आहे। हा पक्ष ज्यावेळेला 10 जून 1999 साली अस्तित्वात आला त्याच्या अगोदर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मुंबईतल्या कार्यकर्त्यांची सभा घेणारा तो मीच कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे या मुंबईकरांना, आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि माझ्या सर्व या शिक्षण, आरोग्य आणि सहकार क्षेत्रातल्या सगळ्या लोकांना मी काय काम करू शकतो याचा त्यांचा पूर्ण विश्वास आहे। राष्ट्रवादीने तर उमेदवारी जाहीर केलेली आहे, मात्र महायुतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तुमच्यासोबत असलेली भाजप असेल, एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल, यांची देखील मदत तुम्हाला होईल का? कारण खूप अजूनही तिथे चलबिचल दिसते। 20 तारखेला लोकसभेचं आपलं मुंबईतलं, महाराष्ट्रात राहिलेल्या सगळ्यांचं मतदान झालं आणि आज 28 तारीख आहे आणि ह्या क्षणापर्यंत असं जर झालं तर या ठिकाणी महायुतीला आपला उमेदवार विधान परिषदेमध्ये, मग ग्रॅज्युएट असो, आणखी शिक्षक असो, तो गेला पाहिजे आणि या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीमधलाच माणूस, कार्यकर्ता हा त्या युतीमध्ये याच्यामध्ये बसला पाहिजे। त्यासाठी ताबडतोब आमच्या पक्षाने पुढाकार घेऊन आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। विरोधात असलेले जे उमेदवार आहेत ते या अगोदर ह्या मतदार संघासाठी निवडून आलेले आहेत, कामं केलेले आहेत, तुमच्याकडे किती मोठं आव्हान असणार आहे त्यांच्या समोर? माझ्या आयुष्यामध्ये मी जेवढ्या निवडणुका लढल्या या अशा प्रकारच्या, ही तर प्रेफरन्शियल वोट आहे। मी ज्या वेळेला अशा निवडणुका लढतोय, मी सहकारामध्ये गेली 40 वर्ष आहे, 30 वर्ष अशा खंडामध्ये चांगलं काम करणारी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा माजी अध्यक्ष आहे, आज 15,000 कोटीचा मिक्स बिझनेस करणारी बँक आहे, लोकांची बँक आहे। आम्ही 12 ते 13,000 शिक्षकांना आम्ही कर्ज दिलेलं आहे, 20-20 लाखापर्यंत कर्ज दिलेलं आहे। ज्या स्कीम नाही त्या शिक्षकांसाठी आणण्यामध्ये आत्ताचे आमचे मुंबई बँकेचे चेअरमन श्री
आमदार प्रवीण भाऊ दरेकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि माझे सर्व सहकारी संचालक आम्ही एकत्रितपणे राजकीय पक्ष कुठला हे न बघता आम्ही या शिक्षकांच्या सगळ्या आर्थिक अडचणीपासून तर सगळ्या समस्या सोडवण्यामध्ये आम्ही यश संपादन केलेलं आहे. सहकाराचा उपयोग शिक्षक मध्ये होणार आहे. हे 100% होणार, कारण शेवटी सहकार काय आणि शिक्षण काय. शिक्षण असा एवढा विषय आहे, त्या शिक्षणाकडे जर आम्ही दुर्लक्ष केले तुमचा कुठलाच प्रश्न सुटणार नाही. मग ज्याच्यामुळे आपण उभे राहणार आहोत त्याला पहिली ताकद दिली पाहिजे. जो दुसऱ्याला शिकवतो त्याला ताकद दिली पाहिजे, त्याला चांगल्या घरात गेलं पाहिजे आणि याच्यामध्ये त्याला चांगल्या प्रकारची आर्थिक मदत, कमी व्याजदर, आम्ही व्याजदर कमी केले. आमचं 5 लाख रुपयाचं आमचं मॅक्झिमम लिमिट होतं, आम्ही 20 लाख रुपयापर्यंत केलं आणि या शिक्षकांना आर्थिक न्याय देऊन त्यांना शिक्षणासारख्या महत्त्वाच्या कामासाठी त्यांना सुखासमाधानाने काम करता आलं पाहिजे या भावनेने आम्ही काम केलं. शेवटचा प्रश्न, किती शाश्वती आहे या सगळ्या याच्यामध्ये? विरोधकांचे देखील दिग्गज काही उमेदवार समोर येत आहेत, सोबत देखील काही चलबिचल आहे महाविकास आघाडीमधल्या उमेदवारांची. विरोधक, माझा स्वभाव असेल, मी निवडणुकीमध्ये विरोधक कोण आहे आणि ते काय करतात आणि याच्याशी मी काही त्याची माहिती घेत नाही. कार्यकर्त्यांना सांगतो की मला कोणाची काही माहिती सांगू नका. आपण कुठे काम करायला कमी पडतोय, जास्त पडतोय, या ठिकाणी त्या सूचना सांगा आणि मी 1001% तुम्हाला 8000पेक्षा जास्त मतं, पहिल्या पसंतीची मतं मला मिळतील, आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद. शिवाजीराव नलावडे या ठिकाणी आता या मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून आज घोषित झालेले आहे आणि नक्कीच आपण 8000पेक्षा जास्त मतं घेऊन, पहिल्या पसंतीची मतं घेऊन या ठिकाणी निवडून येऊ, अशी त्या ठिकाणी त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन हेमंत कदमसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.